नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बऱ्याच पेशंटचा हा प्रश्न असतो की गरम पाणी प्यायचं का? कधी प्यायचं आणि किती प्यायचं? आणि त्यासाठीच आजचा आपण व्हिडिओ करत आहोत की गरम पाणी पिण्याचे फायदे. गरम पाणी समजा आपण योग्य वेळी आणि योग्य मात्रेत घेतलं तर त्याचा उपयोग हा औषधासारखा होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जो फायदा शेवटी सांगितलेला आहे त्याचा तुम्हाला कसा उपयोग झालाय हेही नक्की कळवा. गरम पाणी पिण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन सुधारते. आयुर्वेदामध्ये सांगितलंच आहे उष्णम अश्नियात, अर्थात पदार्थ हा गरमच खाल्ला पाहिजे. गरम पाणी पिल्याने पचन संस्थेतील रक्तप्रवाह वाढतो, यामुळे पचन चांगलं होण्यासाठी मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस हे कमी व्हायला मदत होते. शरीरामध्ये न्यूट्रिएंट्सचं ॲब्झॉर्प्शन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. यामुळे गरम पाणी प्यायल्याने तुमची पचन संस्था ही मजबूत होते. अर्थात ह्याचाच एक चांगला फायदा म्हणजे तुमची इम्युनिटी सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचा अगदी चांगला उपयोग होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील चयापचय अर्थात मेटाबॉलिझम सुधारायला मदत होते. कॅलरीज बर्न ह्या खूप चांगल्या पद्धतीने गरम पाणी पिल्याने होतात. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी रोज नियमितपणे गरम पाणी प्यायलं तर पोट साफ राहणार आहे, गॅसेस अपचन हे कमी राहणार आहे आणि पचन सुधारल्याने सुद्धा वजन कमी व्हायला मदत होणार आहे. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला सोपा उपाय म्हणजे जेवणाच्या आधी एक कपभर गरम पाणी प्यायचंय. ह्याच्यामुळे पोट भरल्याची सुद्धा भावना निर्माण होते आणि नंतर खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतं. त्वचेच्या आरोग्यासाठी आणि ग्लो येण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. गरम पाणी त्वचेतील छिद्रे उघडण्यास मदत करते. यामुळे त्वचेतील विषारी द्रव्य ही बाहेर काढून टाकण्यास मदत होते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेवर ग्लो येण्यासाठी सुद्धा मदत होते. अँटी एजिंग म्हणून सुद्धा गरम पाणी समजा आपण रोज प्यायलो त्याचाही आपल्याला चांगला फायदा हा दिसू शकतो. गरम पाण्यामुळे त्वचेचा कोरडेपणा आपल्याला टाळता येऊ शकतो आणि त्वचा ही चांगली हायड्रेटेड राहायला सुद्धा मदत होते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन हे गरम पाण्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते. गरम पाण्यामुळे पचन संस्थेला चालना मिळते, त्यामुळे पोट साफ राहायला चांगल्या पद्धतीने मदत होते. अर्थात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास यांनी मदत होते. पाण्याच्या उबदारपणामुळे शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे त्वचेवर घाम येतो आणि त्यातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. गरम पाण्याने लिव्हर, किडनी यातून सुद्धा डिटॉक्सिफिकेशन ही प्रक्रिया अगदी चांगल्या प्रकारे होते. गरम पाण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. सर्व अवयवांपर्यंत रक्तप्रवाह हा खूप चांगल्या पद्धतीने जातो आणि ऑक्सिजनचा सुद्धा पुरवठा हा चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य सुधारण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. ताणतणाव कमी होण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. शरीरातील एनर्जी वाढते, जागरूकता वाढते आणि यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याचे फायदे खूप आहेत, पण आता या व्हिडिओमधला शेवटचा फायदा सांगते. गरम पाण्यामुळे वेदना कमी होण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. गरम पाण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो, यामुळे स्नायूंमधली वेदना सुद्धा कमी होण्यास याने मदत होते. पचन संस्थेला चालना मिळते, त्यामुळे गॅसेस, अपचन यांनी सुद्धा काही वेदना असतील तर त्याही कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ताणतणाव हा सुद्धा कमी होत असल्याने वेदना कमी व्हायला मदत होते. गरम पाणी किती प्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 ग्लास गरम पाणी हे पिऊ शकता. अशाच प्रकारचे साधे सोपे उपाय तुमच्या रुटीनमध्ये आणा. तुमचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा.